यानंतर थेट जाऊयात प्रवीण गायकवाड यांची सध्या पत्रकार परिषद सुरू आहे. स्वतः इथं प्रत्यक्षदर्शी आहे, त्यांच्या पण अंगावर ते काळं वंगण तेल जे विषारी तेल टाकलं ते, आणि आमचे 4-5 कार्यकर्ते जे सोलापूरला आले ते त्याचे विक्टीम आहेत. तर मला वाटतं पहिलं संभाजी बोलायला मग मी माझं विस्ताराने बोलायला. आम्ही जे तिकडं दादाच्या हस्ते पुरस्कार होता त्या कार्यक्रमासाठी दादा याल ते, मग आम्ही सोबत सोलापूरपासून निघालो. सोलापूरपासून निघाल्यानंतर आमचा जी टोळ नाक्यापासून जी पाठलाग करत होते, जे ग्रीन कलरची स्विफ्ट होती, त्या स्विफ्ट मधनं अपडेट तिकडे सांगत होते, आमच्या लक्षात आलं नाही तिथं. आणि त्या कार्यक्रमापाशी गेल्यानंतर त्यांनी फटाकड्या हलग्या ही जी चालू केली त्या धुरामध्ये आम्हाला काय वाटलं, स्वागतामध्ये दादाचं मोठं स्वागत करण्यासाठी लोक आले होते, त्या लोकांमध्ये ती लोक होते. मग आम्ही गाफील राहिलो की आमच्या बी गाड्या भरपूर होत्या, पण फटाकड्या लावल्यामुळं आमच्या गाड्या मागे राहिल्या. आणि दादा एकटे पुढे गेल्यानंतर त्या लोकांनी त्याचा फायदा घेऊन ते वंगण असेल ते समोर होते, आम्ही मागत होतो, आम्ही बघत होतो, पण स्वागत करत असेल असं वाटत होतं आम्हाला. नंतर कळालं की असं असं प्रकार चालू आहे. आम्ही पळत आलो तिथं, त्यांचा पूर्ण 3 दिवस झालं कट रचत होते तिथं. ती स्थानिकला तिथं आम्ही चौकशी केली की 2 दिवस 3 दिवस झालं तिथं मुक्कामी होती. ते संपूर्ण कट घडवून आणून हत्येचं प्रकरण त्यांचं चालू होतं, दादाला जीवे मारण्याचं प्रकरण चालू होता. त्यात आम्ही गेल्यानंतर बरेच त्यांच्या बहुसंख्येने लोक होते, त्यांनी मारायचा प्रयत्न केला. आम्हाला काहीच सुचत नव्हतं काय करावं काय नाही. त्यातनं बी आम्ही दादाला साईडला घेऊन गेलो, गाडीत घातलं, गाडीवर धोंडा मारला त्यांनी. आणि तीच जी आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन सांगतो, त्यांनी म्हणते ती धोंडा मारला म्हणजे हत्येचं प्रकरण नाही, जीवे मारले का ही केलं म्हणजे पोलिसाचं उडवाउडवीचं ही झालं. आम्ही प्रत्येक गोष्ट सांगत होतो, पोलिसांनी एकही ऐकून घेतलेलं नाही. किरकोळ मारामारी झाले, किरकोळ निषेध व्यक्त केलाय असं पोलीस सांगत होते. त्यांच्यावर आम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन ती दुसरी 4 माणसं होती ज्यांनी कट रचला तिथं 2-3 दिवस राहून, त्या लोकांची चौकशी केल्यानंतर आम्ही त्यांची नावं घालायचा प्रयत्न केला तर ती लोक नव्हती, त्यांनी इकडे होते तिकडे होते म्हणून सांगायचं उडवाउडवीचा प्रयत्न केला, असं केला. पुन्हा नंतर किरकोळ गुन्हा दाखल करून 326 असं दाखल केलं. आणि आमचं ऐकून बी घ्यायच्या मनस्थितीत नव्हती त्यांनी लोक. एवढं अक्कलकोटला जो कार्यक्रम झाला त्याच्याबद्दल मी विस्ताराने बोललेले, तरीही संपूर्ण महाराष्ट्राला कळावं म्हणून मी थोडक्यात ते विवेचन करतो की आदरणीय जन्मेजय राजे भोसले जे शिवाजी महाराजांच्या घराण्याशी नातं सांगतात, त्यांचं समाजकार्य मोठं आहे, त्यांची शिक्षण संस्था आहे, तिथं स्वामी समर्थ अन्नछत्र ते चालवतात आणि ते मोठं काम आहे. त्यांचं वय लक्षात घेतात, त्यांचं पद लक्षात घेतात. त्यांची इच्छा होती की माझ्या सामाजिक जीवनाचा सत्कार झाला पाहिजे आणि तिथल्याही लोकांची स्थानिक इच्छा होती, म्हणून त्यांचा सत्कार करण्यात येणार होता. नागरिक सत्कार होता, आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या हस्ते तो करायचा होता. ते संस्थापक अध्यक्ष मराठा सेवा संघ, परंतु त्यांचं खेडेकर साहेबांचं वय, तब्येत आणि प्रवास हा लक्षात घेता त्यांनी येण्यास संमती दर्शवली नाही. मग सकल मराठा समाजाच्या लोकांनी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माझं स्वतःचं नाव घेऊन त्यांना महाराजांना सांगितलं की आपण यांना बोलवलं पाहिजे. महाराजांचे माझे जुने संबंध आहेत, स्नेही आहोत आम्ही, असंही नाही की माझा त्यांचा अलीकडचा परिचय. त्यांचा फोन आला, सातत्याने त्यांची विनंती होती, त्यांनी व्हॉट्सअपवर विनंती केली आणि त्यांचं वय, त्यांचा आदर लक्षात घेता हा माझा स्वतःचा एक सन्मान आहे की एवढ्या मोठ्या सामाजिक काम करणाऱ्या राजाचा सत्कार आपल्या हस्ते होतोय. आणि मग मी त्या ठिकाणी गेलो, माझं कुटुंब बरोबर होतं, कारण आता स्वामी समर्थांच्या बाबतीत आपल्या सगळ्यांना धार्मिक भावना आहेत किंवा श्रद्धा आहे. माझी मिसेस पण गाडीमध्ये बरोबर होती, आम्ही सहकुटुंब गेलो. जासपर्यंत कुठलीही कल्पना नाही आणि तिथं अचानक जे माझ्यावर वंगण तेल टाकलं, ते विषारी तेल टाकलं. नंतर आता ते परीक्षणासाठी गेले, कारण यांच्या कपड्यावर माझ्या कपड्यावर ते सगळं. आता त्यानंतर सुरक्षितेसाठी मला गाडीत परत नेण्यात आलं. तिथंही त्यांनी म्हणजे दीपक काटे हे जे गुन्हेगार आहेत त्यांनी माझ्यावर हल्ला केला आणि मग त्याच्यात कसं तरी आमच्या कार्यकर्त्यांनी सावरलं. आम्ही परत त्या ठिकाणी गेलो, पण जन्मेजय भोसलेंचा सत्कार झाला, तिथं कुठलाही निषेध नोंदवला गेला नाही.
कार्यक्रम संपला तरी त्यांच्याकडून आयोजकांकडून कुठलीही पोलीस कंप्लेंट नोंदवली गेली नाही आणि या परिस्थितीमध्ये तिथं आम्ही 4-5 तास होतो. मग आम्ही सोलापूरला पण दुसरी गोष्ट अशी आहे की ही घटना घडत असताना भारतीय जनता पार्टीच्या PR एजन्सीने संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग करून बातमी व्हायरल केली. याचा अर्थ काय घ्यायचा? आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा जे आहे ते सगळं तुम्हाला माहिती आहे. मी तुमच्या पुढे जिवंत आहे, ही समाजाची जे माझ्यावर प्रेम आहे, विश्वास आहे. आता महत्वाचा मुद्दा असा आहे की माझ्याकडे एक मुद्दा असा आहे की दीपक काटे यांचं क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे. आता हे क्रिमिनल बॅकग्राऊंड स्वतःच्या भावाच्या खुनापासून त्यांनी शिक्षा भोगलेली आहे. जवळपास त्यांच्यावर खंडणीपासून अनेक गंभीर गुन्हे, तरीही त्यांना भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचं सरचिटणीस पद दिलेलं आहे आणि मुख्यतः बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष असताना सातत्याने त्यांच्याबरोबर दीपक काटे दिसलेले आहेत. पण एक मुद्दा असा आहे अलीकडचा जो 2025 या वर्षाचा आहे, त्यांच्याकडे 2 पिस्तूल आणि 28 काडतूस सापडल्यानंतर त्यांना अटक झाली आणि अटक झाल्यानंतर त्यांच्याकडे सापडलेली शस्त्र 28 म्हणजे आर्म ऍक्ट प्रमाणे क्लिअरली नमूद करण्यात आले की अंडर सेक्शन 3 ऑफ आर्म ऍक्ट त्यांना कुठल्याही प्रकारचं बेल देता येणार नाही. हे लोहगाव एअरपोर्टवरचं प्रकरण आहे. म्हणजे एअरपोर्टवर जाताना चेकिंग होती आणि 2 पिस्तूल आणि 28 काडतूस सापडतात आणि नंतर आयोने जी माहिती दिली न्यायालयापुढे, न्यायालयाने दिलेला जामिनाचा आदेश कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमी निदर्शनास आलेली नाही, ज्यांच्यावर गंभीर स्वरूपात ज्यांनी स्वतः जेलमध्ये जवळपास एक शिक्षा भोगलेली आहे आपल्या भावाच्या हत्येमध्ये, त्याला न्यायालयात सांगितलं गेलं की कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. संबंधित तपास अधिकारी आयोग आपल्या कर्तव्य कचोरी केलेली आहे. न्यायालयासमोर दीपक काटेचे गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आणली गेली नाही. ती जर मांडली गेली असती तर कदाचित आज दीपक काटे हे जामिनावर सुटले नसते. ज्या आरोपीला मोका लावणं गरजेचं आहे आणि जेरेबंद करायला गरजेचं आहे, तर त्यांना मुक्त सोडलं गेलं, ते आत्ता सोडलेलं आहे आणि मुक्त सोडल्यानंतर त्यांनी हा जो गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला हे त्यांच्यावर एक जबाबदारी दिली. दीपक काटे इज अन इन्स्ट्रुमेंट. पण ही व्यक्ती कोण आहे तर आपण आता तुमच्याच माध्यमातून जे व्हिडिओ आहे, मी तुम्हाला वचन देतो माननीय फडणवीसजी, मी व्यासपीठाचे सारे नेते सर्वांना ओळखतो, सर्वांचं नाव घेत नाही. गणेश वेगळेच्या नेतृत्वात काटेजी आपण चांगलं काम करा. तुम्हाला देवेंद्रची गरज वाटेल तेव्हा देवेंद्रजी, माझी गरज वाटेल तेव्हा माझी, हर्षवर्धन पाटील साहेबांची गरज वाटेल हर्षवर्धन पाटीलजी, राहुल आहेर, रमेश सारेंकी, मान्य आपले सचिन तेंडुलकर बसले तिकडे पडळकर. काही काळजी करू नका. तुमच्याच भाषेतले तुमच्या त्याच्यातले पडळकर आहेत, काही काळजी करायची नाही. मी तुम्हाला वचन देतो शिवजनच्या कार्यकर्त्यांना, तुम्ही ज्या अपेक्षेने ज्या आशेने जी लढाई लढण्याकरता, जी लढाई जिंकण्याकरता, अन्याय दूर करण्याकरता भारतीय जनता पार्टीत आले, मी तुम्हाला वचन देतो तुमच्या अन्यायाला मी वाचा फोडल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही. आपण घरोघरी जा, 18 ते 25 वयोगटाचे पुन्हा युवा वॉरियर तयार करा. शिवधर्म हा जो मुद्दा आहे हे मी का अधोरेखित करतोय ते नीट समजून घ्या. देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी आहेत हे ते म्हणतायत. ते गृहमंत्री आहेत, ते आजचे मुख्यमंत्री आहेत आणि कायदा सुव्यवस्थेची त्यांच्यावर जबाबदारी आहे. न्याय विधी खातं त्यांच्याकडे. आता हा दुसरा व्हिडिओ जो समाज माध्यमामध्ये कालच आवाज केली ठीक आहे. या व्हिडिओमध्ये स्वतः बावनकुळे काय म्हणतात ते महत्वाचे. ते म्हणतात की मागच्या सरकारने दीपक काटेकरांना गुन्हेगार ठरवलं होतं, मुद्दा नंबर 1. तर त्यांना ते म्हणतात
की मला तुमचा गर्व आहे आणि तुम्ही आता काम करा, तुमच्यावर जबाबदारी दिली जाईल, तुम्ही घाबरू नका, तुमच्या मागं देवेंद्र भाऊ आणि बावनकुळे स्वतः म्हणतात मी तुमच्या पाठीशी. आता जामीन देणं हे मी जे तुम्हाला दाखवतोय हे माझ्याकडे त्यांचं एफआर आहे. एका गुन्हेगाराला जामीन मिळवून देणं याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत आणि ते दिल्यानंतर त्याला एक टास्क देणे, जिची योजना मी सांगितलं की संघ परिवारामध्ये शिवराय फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा, राज्यघटनेची समता, बंधुता, न्याय, तत्व, मानवता हे जे विषय आहेत हे सगळे आता थांबले पाहिजेत. राजकीय दृष्ट्या या सामाजिक संघटना ज्या आहेत त्याच्यामध्ये बामसेफ असेल, बहुजन समाजाच्या अनेक संघटना, त्यापैकी वंचित बहुजन आघाडीचा एक विषय आहे, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड. तर गेल्या महिन्यामध्ये अशी मीटिंग झाली होती की यांचा बंदोबस्त केला पाहिजे. मी जे सांगतोय ही न्यायालयाने दिलेली एफआर आहे. आता खरं तर त्यांना आर्म ऍक्ट प्रमाणे जामीन मिळूच शकत नाही. मग जामीन दिला कुणी? आणि ज्या अर्थी स्वतः दीपक काटे हे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना गॉडफादर म्हणतात, त्यांचं संभाषण व्हायरल झालेलं आहे, गॉडफादर म्हणतात. आता गॉडफादर आहेत आणि गॉडफादर म्हणतात की तुम्ही काही करा, तुमच्या मागं देवेंद्र फडणवीस आहेत आणि मी स्वतः आहे आणि मला जीवे मारण्याची मी तुम्हाला सांगतो, मला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांबद्दल प्रचंड आदर आहे, आरएसएसच्या कार्यकर्त्यांबद्दल प्रचंड आदर आहे, कारण आमची त्यांची वैचारिक लढाई आहे. तशी पार्श्वभूमी जर कुणाची असेल वैचारिक लढाईची तर आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करायला तयार आहे. आता मला सांगा, एक षडयंत्राचा भाग मागच्या काही महिन्यापासून ते अशी मागणी करतायत सातत्याने की संभाजी ब्रिगेड हा एकेरी उल्लेख असल्यामुळं संभाजी महाराजांचा अपमान होतो. त्यांनी माझ्याशी फोनवर संपर्क साधला तर मी त्यांना कायदेशीर मर्यादा अशा आहेत की ही संघटना, आपल्या धर्मदाय आयुक्त हे जज असतात, लक्षात ठेवा, ही काही साधी व्यक्ती नसते. तिथं आपल्याला प्रक्रिया करावी लागते, त्याला जनरल बॉडी घ्यायला लागते, सगळ्यांचा ठराव घ्यावा लागतो आणि मग ती नियमितपणे आपण अर्ज, कारण ते लगेचच होतं असं नाही. पण जसं आम्ही ही प्रक्रिया सुरू केली तसं असं लक्षात आलं की 10 वर्षापूर्वी मुंबईमध्ये छत्रपती संभाजी ब्रिगेड ही सचिन कांबळे एक सहकारी आमचे पूर्वीचे, त्यांनी रेजिस्टर केली आणि त्यांचं काम चालू आहे. त्याचे ऑडिट रिपोर्ट असतात, वार्षिक अहवाल असतात आणि त्यांची संघटना आणि आमची संघटना याच्यामध्ये छत्रपती शब्दाचा अंतर आहे. पण आता तो छत्रपती शब्द परत आम्हाला मिळवायचा असेल तर एक तर सचिन कांबळेंनी संमती दिली पाहिजे आणि त्यांची संघटना थांबवायला लागेल किंवा त्यांना आम्हाला सहकार्य करून घ्यावं लागेल. तर आता हे वेगवेगळे विचार असतात, परंतु याच्या मर्यादा मी त्यांना सांगितल्या. उदाहरणासाठी मी त्यांना सांगितलं की डॉक्टर अमोल कोल्हे आणि आम्ही एक सिरियल निर्माण केली होती, स्वराज्य रक्षक संभाजी. त्यावेळेसही एकेरी उल्लेख, छत्रपती नाव असलं पाहिजे, असे अनेक लोकांनी मागण्या केल्या होत्या, धमक्या पण दिल्या होत्या. तर आम्ही त्यांना समजून सांगितलं की सेन्सर बोर्डाकडं 20 सिरियल आणि चित्रपट रेजिस्टर्ड आहेत. आता सध्या इतिहास काळातले अनेक चित्रपट आहेत, तुम्ही बघितलं छावा चित्रपट आला होता. तर अशा रेजिस्टर केलेल्या असल्यामुळे त्या लेखक, डायरेक्टर आणि प्रोड्युसरच्या परवानगीशिवाय आम्हाला ते नाव वापरता येत नाही. आम्ही त्यांच्याशी व्यवस्थित चर्चा केली, तो विषय संपला. मधल्या काळामध्ये कोल्हापूरचं एक उदाहरण घेता येईल, शिवाजी विद्यापीठ. तर शिवाजी विद्यापीठ जे आहे याच्यासाठी समिती नेमली होती, त्यातले डॉक्टर जयसिंगराव पवारांनी भूमिका घेतली की त्यावेळेस शिवाजी विद्यापीठ नाव का कायम झालं, इतिहासातला दाखला देऊन छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ नाव हे मागं विषय पडला. हे मी त्यांच्याशी व्यवस्थित बोललो, त्यांनी ते मान्यही केलं. आणि मी तिथं ज्यावेळेस त्यांनी काळं फासलं, त्यांनी सांगितलं, त्यावेळेस मी हात जोडून त्यांना सांगितलं की संभाजी महाराजांबद्दल आम्हाला आदर आहे, त्यांचा खरा इतिहास आम्ही पुढे आणलेला आहे, अनेक पुस्तकं लिहिलेत, त्यांच्यावर जे बदफैली, दारू पिणारे, बायकांवर असे जे पण आरोप होते आम्ही पुराव्यानिशी इतिहासातल्या संदर्भाने खोडून टाकले. संभाजी महाराज हे संस्कृतचे पंडित होते, बुधभूषण हे त्यांनी पुस्तक लिहिलं होतं, ते आम्ही प्रकाशित केलेलं आहे. पण त्यांच्याशी संवाद व्यवस्थित झालेला होता आणि तो संवाद चालू होता, परंतु एक कार्यक्रम त्याला देण्यात आला होता. कारण राजकीय दृष्ट्या
आमची जी विचारधारा पुरोगामी आहे ही त्यांना घातक वाटती बहुमत मिळण्यासाठी. सातत्याने 2014 पासून भारतीय जनता पार्टी ही बहुमतासाठी प्रयत्न करते. 2 पक्ष फोडलेले आहेत त्यांनी, टक्केवारी कमी पडत असल्यामुळे एकनाथ शिंदे अजित पवारांना घेऊन त्यांनी आता सत्ता स्थापन करून एक अनैसर्गिक सत्ता याच्यासाठी म्हणतो. पुरोगामी आणि प्रतिगामी हे एकत्र येऊन सत्ता स्थापन करतात. आता प्रश्न पुरोगामी ज्यांनी पाठिंबा दिला त्यांना आहे की पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यावर हल्ला झालाय. आता अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय भूमिका घेणार हा आम्ही प्रश्न त्यांच्यावर सोडतो. त्यांच्यावर आमचं काही चाललेलं नाहीये. मला हा विषय राजकीय करायचा नाहीये. दाभोळकरांची हत्या झाली, त्यांचा मास्टर माइंड आणि त्यांच्यावर जे काय हल्ले झाले ते पण गुन्हेगारच होते. ही पुण्यातली घटना आहे. त्याच्यानंतर कोल्हापूरला कॉम्रेड पानसरे असतील, कर्नाटकमध्ये गौरी लंकेश असेल किंवा कलबुर्गी असतील, हे लेखक विचारवंत होते. गेल्याच काही दिवसापूर्वी फॉस्कोचा कायदा पारित झाला अर्बन नॅक्सलाइटसाठी. अशा संघटना, असे नेते, अशा प्रकारचे कृत्य करणारे काही लोक म्हणतात की डाव्या चळवळीसाठी तो कायदा आहे. हा कायदा गरजेचा होता का? इंडियन पिनल कोडच्या प्रमाणे अत्यंत सक्षम कायदे असताना हे असे कायदे केले जातात. जर खरंच सरकारला वाटतं की बाबा जनतेचं आणि कार्यकर्त्यांचं आणि विचाराचं संरक्षण झालं पाहिजे. मुख्यमंत्री तर सभागृहात खोटेच बोलले. त्यांनी सांगितलं गायकवाडांनी सहकार्य केलं नाही. मी कुठलं सहकार्य केलं नाही? माझे कार्यकर्ते बरोबर आहेत. तिथं केस नोंदवली जात नव्हती, केस नोंदवून घेतले. ते म्हणतात फक्त शाई टाकली, ठीक आहे आम्ही उद्या त्याला सोडून देऊ. म्हणजे हा सरकार पुरस्कृत हल्ला होता. याच्यासाठी मी पहिल्यांदा सांगतो की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, कायदा आणि न्याय हे त्यांच्याकडेच खातं आहे. आणि मी तुम्हाला 2 व्हिडिओ तुमच्याच माध्यमातून आलेले, हे बावनकुळे हे कशा प्रकारे ताकद, पाठिंबा, विश्वास देतात. दीपक काटे त्यांना गॉडफादर म्हणतात. हे नातं तुमच्याच माध्यमातून मी अधोरेखित करतो. माझी आज अशी मागणी आहे की सरकारला जर नैतिकता शाबूत असेल तर या घटनेचा मास्टर माइंड हे बावनकुळे आहेत. ते आता महसूल मंत्री आहेत, ते 2 नंबरचे मंत्री आहेत. ते खोटं बोलतायत सभागृहात आणि प्रचार प्रसार माध्यमापुढं. मी त्यांच्याच भाषणाचे 2 उदाहरणं दिले, एक नाही. आणि त्यांची ऑडिओ क्लिप अवेलेबल आहे त्यांच्या सहभागाची. आणि पूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने बामसेफ संघटना संपवणे, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, वंचित आणि ज्या ज्या चळवळीतले कार्यकर्ते आहेत त्यांना संपवण्याची योजना बनवलेली. आपण पार्टी विथ डिफरन्स म्हणतो. मग पार्टी विथ डिफरन्स बघितलं आणि महाराष्ट्राचं राजकीय जे काही आता वातावरण आहे, जी भीती आहे, राज्यकर्ते आता पक्षांतर करतायत सातत्याने ते बघतायत. पण सामाजिक कार्यकर्त्यांचा बंदोबस्त करायला लागतो, कारण हे कट्टर असतात विचारांची. यांना आमदारक्या खासदारक्याची भुरळ पडत नाही. मग यांना काय करायचं तर त्यांना संपवायला लागतं. म्हणून मी एवढंच शेवटचं सांगणार आहे की महात्मा फुलेंच्यावर मारेकरी घातले, शाहू महाराजांवर घातले, बाबासाहेब आंबेडकरांवर घातले. हा यांचा वारसा आहे मारेकरी घालण्याचा, ते गांधी हत्यापर्यंत. आता सध्या गोपाळ गोडसेंचा सगळ्यात जास्त पुरस्कार केला जातो. त्यांची नाटकं दाखवली जातात. सावरकरांचा ते विषय मांडतात. सावरकरांचं अर्ध आयुष्य स्वातंत्र्याचं आणि त्याच्यानंतर त्याच्याबद्दल वाद आहे, मी त्याच्याबद्दल बोलणार नाही. परंतु जी मानसिकता आहे, जी विकृती आहे, आणि इथं एक लक्षात घ्या, लोकशाहीमध्ये अनेक विचार, पक्ष, संघटना एकत्र काम करतात, याला लोकशाही म्हणतात. एक पक्ष, एक संघटना, एक विचार, 100% भाजप याचा आडसर आम्ही आहे. म्हणून त्यांच्या विचाराच्या आड येत असताना मला एवढंच सांगायचं, हा माझ्यावर प्रवीण गायकवाड म्हणून व्यक्तिगत हल्ला नाहीये, संभाजी ब्रिगेड म्हणून हल्ला नाहीये. हा हल्ला एका विचारावर आहे असं माझं स्वतःचा अनुभव आणि मत आहे. आणि खुनी हल्ला होता, मला मारण्याचा प्रयत्न झाला होता, हे निश्चित आहे. परंतु गुन्हेगारांना शिक्षा करतील, मोका लावतील असं मला वाटत नाही. कारण सरकार पुरस्कृतच असल्यामुळं आज उद्या तो गुन्हेगार परत बाहेर सुटणार आहे. तो बेलवर आहे. बेलवर असल्यामुळं धोका अधिक येतो. परत बाहेर पडला तर आज मी नाही तर उद्या कदाचित खेडेकर साहेब असतील, कारण त्यांच्या टार्गेटवर आहेत. प्रकाश आंबेडकर साहेब आहेत, त्याच्यानंतर वामन मिश्राम साहेब आहे, तपास अधिकारी ढाकणे हा बावनकुळे यांचा नातेवाईक आहे अशी माहिती आता आलेली आहे. तपास अधिकारी जो आहे, तर हे सगळं प्री प्लॅन्ड आहे. म्हणजे जो दीपक काटे यांना जे आता जामीन मिळालेली, तो आयोग जो आहे ज्याच्याबद्दल मी बोलतोय, तर योजनाबद्ध पद्धतीने गुन्हेगारांना जेलमधनं बेलवर सोडायचं आणि सामाजिक कार्यकर्त्याची हत्या करायची, याच्यावर आता
सगळ्या समाजाने, सगळ्या लोकांनी विचार करायचे. आज माझ्यावर बेतलं, उद्या सामाजिक चळवळीच्या कुठल्याही कार्यकर्त्यावर बेतल, जो राज्यघटनेची भाषा करल, जो फुले शाहू आंबेडकरांची भाषा करल. जय जिजाऊ, जय शिवराय. बावनकुळे का वाटले तुम्हाला टार्गेट करावं, कारण तुम्ही आता म्हणजे बावनकुळेच्या पक्ष माणसं माहित होता. आणि आता एक लक्षात घ्या, त्यांना मी का टार्गेट करावं असं मी म्हणत नाहीये, तर संघ परिवारामध्ये ज्या संघटनेचा बंदोबस्त करावा असं सांगितलं गेलं त्याच्यामध्ये बामसेफ आहे, संभाजी ब्रिगेड आहे, मराठा सेवा संघ आहे, वंचित बहुजन आघाडी आणि सगळ्या, मी काही सगळ्यांची नावं घेत नाही, पण जे लोक पुरोगामी विचाराच्या, फुले शाहू आंबेडकरांचा विचाराचा पुरस्कार करतात त्यांचा बंदोबस्त करावा. माझ्यावर पहिल्यांदा हल्ला झाला आणि मग आमच्या लोकांनी जे काही शोध घेतला, बावनकुळेंचं आणि दीपक काटेंचं नातं अधोरेखित केलं. बावनकुळेंची भाषणं तुमच्याच माध्यमातून आम्ही पाहिलेली आहेत. बावनकुळे ज्या पद्धतीने सांगतात, तू घाबरू नको, मला तुझा गर्व आहे, आणि ते सांगतात की मागच्या सरकारने त्याच्यावर अन्याय केला. आता तुम्ही सांगा, भावाच्या खुनामध्ये त्याला अटक झाली, जेल झाली, याच्यात मागच्या सरकारचं काय कारण आहे? आणि 14 ते 19 कुणाचं सरकार होतं? बावनकुळेंना थोडासा विसर पडलेला दिसतो. मी जे सांगतोय ते गुन्हेगार आणि बावनकुळे यांचं नातं, त्यांना बेलवर सोडणं हे बेकायदेशीर आहे, पण त्यांना बेलवर सोडलं आणि बेलवर सोडल्यानंतर 15 दिवसापूर्वीच ते म्हणतायत की माझी आणि त्याची भेट झाली होती. बावनकुळे स्वतः सांगतात, बावनकुळे सांगतात की ते भाजपचे कार्यकर्ते आहेत, पण भाजपचा हा कार्यक्रम नाही. आता मला सांगा, बेलवर सोडणं, तुम्ही मला सांगा, हिंदी पिक्चर तुम्ही बघितलेले, आपल्याला इथल्या स्टोऱ्या सगळ्यांना माहिती आहे. आता बेलवर सोडणं आणि त्यांनी माझ्यावर हल्ला करणं याचं काही नातं आहे का नाही हे तुम्ही ठरवा. आता तुम्ही अनेक शोधपत्रिका करतात, अनेक आपले पत्रकार शोधपत्रिका करतात, तुम्हीच आमचे सहकारी. गायकवाड साहेब, तुमचं असं आहे, तुम्ही जन्मजय भोसलेंचं नाव घेतलं, त्यांनी तुम्हाला बोलवलं होतं, त्यांचं कुठं सहकार्य सोलापूरमध्ये भरपूर राडे झाले याच्यावरून, त्यांचं असं वाटतं का मुख्यमंत्री होती प्लॅन मध्ये सहभाग होता, असं काही तुमचा थेट आरोप? हे बघा, मी व्हिडिओ मी काय सांगतो, 2-3 गोष्टी मी संभाजी भोसले स्वतः इथं आलेले, ते तिथंच होते. तर पुण्यामध्ये प्रवीण गायकवाड यांची पत्रकार परिषद होती आणि त्यांनी बावनकुळे यांच्यावरती गंभीर असे आरोप केलेत. यानंतर आपण पुढची बातमी पाहूयात. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासामध्ये टॉवेल बनियांवर कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट पसरली. संजय गायकवाड यांच्या मारहाणीच्या निषेधार्थ आज विधानसभेच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार आंदोलन केलं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील